नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयीस्करपणे प्रचाराला सुरू करूया. 8व्या वेतन आयोगाची शिफारशी तयार होण्यासाठी अजून वेळ आहे. शिफारस मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पगार मिळेल. या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना एरियर मिळणार आहे. केंद्र सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. यासाठी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. समिती स्थापन झाल्यानंतर शिफारसी तयार केल्या जातील. शिफारसींना मंजुरी मिळाल्यानंतर 8वा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू होईल. दरम्यान 8व्या वेतन आयोगासाठी शिफारसी येण्यासाठी 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतात. यासाठी कर्मचाऱ्यांना एरियर्स मिळणार आहे. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी फिटमेंट फॅक्टरच्या फॉर्म्युल्यानुसार लागू होण्याची शक्यता आहे. या शिफारसी जानेवारी 26 पासून लागू होणार आहे. त्यामुळे त्यावेळेपासून कर्मचाऱ्यांना एरियर मिळणार आहे. 18 ते 24 महिन्यांच्या कालावधीसाठी एरियर मिळू शकतो. दरम्यान एरियर किती मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना लाखो रुपयाचं एरियर मिळणार. लेव्हल 1 ते लेव्हल 4 पर्यंत कर्मचाऱ्यांना लाखो रुपयाचं एरियर मिळणार आहे. जर 20 महिन्याचं एरियर धरला तर किती पैसे मिळणार हे आपण पाहूया. एरियर फिटमेंट फॅक्टरप्रमाणे 2.2.15 आणि 2.18 व 2.57 असण्याची शक्यता आहे. 9 लाखापेक्षा जास्त एरियर. 7व्या वेतन आयोगात लेव्हल 1 कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ₹18,000 आहे. लेव्हल 5 कर्मचाऱ्यांची सॅलरी ₹29,200 आहे. 8व्या वेतन आयोगात 20 महिन्याचा एरियर 3.60 लाख ते 9,17,000 मिळू शकतात. ही कॅल्क्युलेशन फिटमेंट फॅक्टर 2, 2.15, 1.28 आणि 2.27 असू शकते. या आधारावर तुम्हाला एरियर मिळणार आहे. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर बेसिक सॅलरी दिली जाते. यामध्ये जुनी सॅलरी आणि नवीन सॅलरीमधील वाढलेली रक्कम काढली जाते. ही रक्कम जेवढे महिने तेवढ्या महिन्यात गुणली जाते. त्यानंतर तो एरियर दिला जातो. धन्यवाद.